बातमी नागपूरमधून आहे। सुभाष रोड येथील HIG म्हाडा सोसायटीत मोठा घोटाळा झाल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय। म्हाडाने खरेदी विक्री व्यवहार पूर्ण न करताच 91 फ्लॅटधारकांना घराचा ताबा दिलेला। यापैकी 75 फ्लॅटधारकांनी पैसे भरून व्यवहार पूर्ण केला, मात्र 16 फ्लॅटधारकांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि 16 फ्लॅटधारक खरेदी व्यवहार पूर्ण न करताच 5 वर्षांपासून फ्लॅटमध्ये राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सदनिकेचे व्यवहार पूर्ण नाही होता ते त्यांना देण्यात आले, तात्पुरती देण्यात आली, परंतु त्यानंतरही ते तिथेच राहत आहेत आणि त्यांनी व्यवहार पूर्ण न करता त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण व्यवहार न करता म्हणा किंवा पूर्ण पैसे न देता ते त्याच ठिकाणी राहत आहेत आणि या संबंधीची नोटीससुद्धा देण्यात आलेली आहे, परंतु पुढील कारवाई अजून झालेली नाही। ही का नाही झाली ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। कोणताही व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय आपण ताबा देता येत नाही, परंतु या ठिकाणी ताबा दिला गेला, तर म्हणून हे गंभीर आहे असं मला वाटतं। जी सुभाष रोडवरची जी म्हाडा नागपूर मंडळाची स्कीम आहे ती 2014 मध्ये कंप्लीट झाली, परंतु त्याला OC मिळायला उशीर झाला। याचं कारण होतं की त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जे सर्टिफिकेट लागतं ते प्राप्त झालं नव्हतं। त्यामुळे त्या लोकांकडनं मागणी येत होती की आम्हाला ताबा द्या, परंतु जोपर्यंत आम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळत नाही त्याशिवाय आम्ही ताबा किंवा चावी देऊ शकत नव्हतो, म्हणून प्रस्ताव प्राधिकरणाला पाठवला होता। तर OC प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पैसे भरणं अपेक्षित होतं, त्यानुसार 91 पैकी 75 लोकांनी पैसे भरले, 16 लोकांचे अजून पैसे भरणं बाकी आहे। पण त्या 16 लोकांचे ज्यांचे पैसे भरणे बाकी त्यांची सेल डीड अजून म्हाडा करणं अजून प्रलंबित आहे। त्यांनी पैसे भरल्या आपण त्यांची सेल डीड करून देऊ। आता त्यांना पैसे भरण्यासाठी आपण नोटीस इश्यू केलेल्या आहेत। दरम्यान या प्रकरणावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी थकीत रक्कम असलेल्या फ्लॅटधारकांनी 1 महिन्याच्या आत पैसे भरले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलंय। साधारण 16 लोक आहे, कधीपर्यंत त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाईल? कारण की असे फ्लॅटधारक आहे ज्यांच्यावर 50-50, 52 लाख रुपये थकीत आहे। येणाऱ्या 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम भरण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। जर नाही भरले तर काही कारवाई केली जाईल? पुढची कारवाई म्हाडाकडून त्या ठिकाणी करण्यात येईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।